मेहतार मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार, सिद्धाप्पा महार, अरे सगळी मंडळी होती. आणि त्याच बरोबर जे आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा किती लोक होते. सिद्दी एम्बर्स वहाब, नूरखान बेग, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर, काजी हैदर, दाऊद खान, इब्राहिम खान, सगळेच तर महाराजांच्या बरोबर होते. आणि अनेक लोक महाराजांचं जे पहिलं चित्र जे निघालेलं आहे ना, काढलेलं आहे, ते मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकारानं महाराजांचं पहिलं चित्र पेंटिंग जे आहे हे तयार केलं आहे. पहिलं चित्र मीर मोहम्मद. ही सगळी मंडळी जी आहे ती होती ना रे तिथे बाबा. आणि मग तुम्ही तर मराठी छत्रपती शिवरायाचं नाव घेता आणि आपल्याच लोकांना आगीमध्ये ठोक. मला तर त्याच्यानंतर वाईट वाटलं त्या ह्या गोष्टीचं की त्याच्यातले काही लोक जे आहेत हे संदीप क्षीरसागर, त्यांना घेऊन ते रोहित पवार त्या जरांगेच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिकडे आणि त्यांना सांगता सर सर संदीप क्षीरसागर आला. कशाला गेला रे बाबा तू? हा, बाकीचे काही लोक गेले. शाबासकी देतो आमच्या या समता सैनिकाला, सुभाष राऊतला. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागला. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या कामासाठी जुंपून घेतलं. मला सुभाषला सांगा, तर सुभाष राऊतला काम करत रहा. अरे लग गई आग जमाने में, लग गई आग जमाने में तो बचा क्या है? अगर बच गया तू तो जला क्या है? आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. अरे एवढंच नाही, आतमध्ये घुसले, फार वरतीपर्यंत गेले, प्रत्येक गोष्ट जाळली आणि एक त्याचा कार्यकर्ता वरतीच अडकला. त्याला खालीच येता येईना. सगळीकडे आग, पेटवणारच सापडला त्याच्यामध्ये आणि त्याने वरून उडी मारली आणि त्याचं तंगड तुटलं. ते हॉस्पिटलमध्ये गेलं आणि या पोलिसांना सांगतोय की मला सुभाष राऊतने वरून ढकललं. म्हणजे सुभाष राऊत काय त्या जळत्या हॉटेलमध्ये गेला होता? अरे तो तर माझ्याकडे बसला होता. आणि सुभाष राऊत तुला कशाला ढकलेल? तुझ्या कर्मानं तुझं तंगड गेलं, त्याला काय करणार? बोलण्यासारखं खूप आहे.